तर रामराम मंडळी आपल्या भारताने गोऱ्या साहेबांच्या देशात जाऊन केली आहे कमाल। मंडळी, भारताने 336 धावांनी हा सामना जिंकला आहे। जे म्हणत होते की इंग्लंड सिरीज आपल्या भारताला कठीण जाईल, त्यांची आज हवा टाईट झाली है ना। शुभमन गिल, आपण पहिल्यांदा बघूया स्कोर किती बनवला। पहिल्यांदा इंडियाने बनवला 587 धावा, ठीक आहे। ज्यात प्रिन्स शुभमन गिल यांनी बनवले 269 धावा, यशस्वी जयस्वाल 87 धावा, पंतनी 25 बनवल्या, नंतर रवींद्र जडेजा 89 आणि वॉशिंग्टन सुंदरने सुंदर खेळी केली, 42 धावा बनवल्या। असा करून टोटल आपण एक पहाड उभा केला 587 धावांचा। अरे पहाड उभा करायलाच पाहिजे ना यार, आपल्याकडे बॉलर असे बुमराह होता ना आज, पण आज बॉलिंग पण चांगली केली, म्हणजे या टेस्टमध्ये बॉलिंग चांगली झाली आपली। मित्रांनो, आकाशदीप आता मला वाटते की 7वी-8वी टेस्ट खेळत असेल, त्यांनी 20 ओव्हरमध्ये फक्त 88 धावा देऊन 4 विकेट घेतले। सिराज भाऊसाहेब त्यांनी सर्वांना जेलबंद केलं, 6 विकेट घेतल्या, म्हणजे जेलबंद केले म्हणजे तो DSP वगैरे बोलतात ना त्याला, म्हणून। तर असं करून आकाशदीप आणि सिराज यांनीच 10 विकेट घेऊन घेतल्या आणि यांचा जो स्कोर आहे तो 407 वर गडगडला। मध्ये 158 आणि 184 धावा केल्या होत्या, बेसबॉल म्हणतात त्याला, म्हणजे बेसबॉल टाईप त्यांनी खेळी केली होती, पण ह्या आकाशदीप आणि सिराजनी यांना गुंडाळून ठेवलं, त्यांना लपेटलं आपल्या बॉलिंगच्या स्पीडमध्ये। हे प्रसिद्ध कृष्णा थोडा महागात गेला, नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर या लोकांनी काय तेवढी कामगिरी केली नाही बॉलिंगमध्ये, ठीक आहे। पण सेकंड इनिंगमध्ये परत आपली इंडिया उतरली, किती 2-2.5चा काहीतरी आघाडी होती। मग यशस्वी जयस्वाल, राहुल या लोकांनी परत चांगली सुरुवात करून दिली। करून नाही यार, त्यांनी थोडंफार प्रयत्न चांगला चालू आहे त्याचा, मला असं वाटतं की त्याला अजून चान्स मिळायला पाहिजे। विदर्भाकडून खेळतो तो, तर त्यांनी पण चांगल्या धावा केल्या, 26 धावा केल्या। शुभमन गिलनी परत 161 धावा बनवल्या, पंतनी 65 बनवल्या, म्हणजे 25 आणि 65 जवळपास त्यांनी 90-95चं कॉन्ट्रीब्युशन केलं। रवींद्र जडेजा परत 69 धावा, म्हणजे 89 धावानंतर 69 धावा, तर असं त्यांनी छान कॉन्ट्रीब्युशन केलं। इकडे आपले आकाशदीपने धमाल केली, आकाशदीपने 6 विकेट घेतल्या, म्हणजे 10 विकेट घेऊन बसला तो या टेस्टमध्ये। आणि तो असंही नाही की खूप एक्सपिरियन्स आहे, बस 7-8 टेस्ट खेळत असेल मित्रांनो। तर असं करून आपण ही कसोटी मस्तपैकी जिंकलेली आहे। लोकांना वाटत होतं की बुमराह नाही आहे यार, कसं करेल, कसं होईल, इंडियाची तर मुश्किल होऊन जाईल, इंडियाला आता 2-0नी ही मॅच इंडिया हरेल, कारण की या व्हेन्यूवर, म्हणजे या ठिकाणी आजपर्यंत इंडिया कधी जिंकली नाही, कोणी जिंकलं नाही असं म्हणतात, सर्वात कठीण जागा ही जिंकायला। तिथे आपल्या बॉलर्सनी कमाल केली, आपल्या बॅट्समननी धमाल केली, आणि ही शेवटी आपण कसोटी सेकंड जिंकलेला आहे। 2-0 असं वाटत असताना आता 1-1ची बरोबरी सुटलेली आहे। आता 3 कसोटी आहेत, त्याच्यात काय होते, काय धमाल घडणार आहे ते आपण याच्यावर बघूया। बाकी मित्रांनो, माझे असेच व्हिडिओ असतात, ज्या न्यूजवर असतात त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे।